नमस्कार मंडळी, पंचकावर एखादी व्यक्ती जर घरात मृत झाली तर वर्षभरात त्या घरातल्या 5 व्यक्ती मृत होतात असा एक समज आहे। तो नक्की खरा आहे का खोटा आहे ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात। नुकताच पंचक या विषयावर एक सिनेमा सुद्धा येऊ घातलेला आहे। तर हा चर्चेचा विषय समाजामध्ये आहे। तर नक्की शास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये याविषयी काय सांगून ठेवलेले ते आपण विस्तृत माहितीच्या आधारे या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत। मी देशपांडे, पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत करतो। अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच आमचा हा यूट्यूब चॅनल असल्यामुळे सर्वप्रथम ही टर्मिनॉलॉजी समजून घेणं खूप आवश्यक आहे। पंचक म्हणजे काय, त्रिपाद नक्षत्र म्हणजे काय किंवा त्रिपुष्कर योग म्हणजे काय। तर पंचक म्हणजे काय, तर 27 नक्षत्र जी आहेत अश्विनीपासून रेवतीपर्यंत त्यातली शेवटची जी 5 नक्षत्र आहेत म्हणजे धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्र जी शेवटची 5 आहेत त्याला पंचक म्हणतात। परंतु धनिष्ठा नक्षत्र हे संपूर्ण पंचकामध्ये येत नाही। तर धनिष्ठाचा उत्तरार्ध जो आहे तिथपासून सुरू करून ते रेवती नक्षत्रापर्यंत जी नक्षत्र आहेत त्याला पंचक असं म्हणतात। या 5 नक्षत्रांचा समुदाय असतो म्हणून त्याला पंचक असं म्हणलं जातं। थोडक्यात कुंभ आणि मीन राशीमध्ये जेव्हा चंद्र आकाशात असतो त्या नक्षत्रांना तेव्हा पंचक अशी संज्ञा आहे। आता त्रिपाद म्हणजे काय, तर काही नक्षत्र अशी असतात की एका राशीत त्याचे थोडे चरण आलेले आहेत, दुसऱ्या राशीत पुढचे चरण गेलेत। म्हणजे एका नक्षत्राला 4 चरण असतात। त्यातलं काही वेळेला असं होतं की एक चरण पहिल्या राशीत, पुढचे 3 चरण दुसऱ्या राशीत, किंवा 3 चरण पहिल्या राशीत, पुढचा 1 चरण दुसऱ्या राशीत। याला त्रिपाद नक्षत्र म्हणतात। तर ती कोणती आहेत, तर कृत्तिका, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा आणि पूर्वा भाद्रपदा ही जी नक्षत्र त्याला त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात। आता त्रिपुष्कर योग म्हणजे काय असतो ते पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्रिपुष्कर योग म्हणजे मी आत्ता जी त्रिपाद नक्षत्र सांगितली ती असताना परत भद्रा नावाच्या तिथी म्हणजे द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी असतील आणि शनिवार, रविवार किंवा मंगळवार यापैकी कोणताही एक वार असेल, या तिघांचं कॉम्बिनेशन जेव्हा एकत्र होतं त्याला त्रिपुष्कर योग अशी संज्ञा आहे। आता पंचकावर किंवा त्रिपुष्कर इत्यादी योगांवर जर एखादी व्यक्ती मृत पावली तर त्याविषयी त्याचं फलित सांगताना शास्त्रकार काय सांगतात पुराणामध्ये हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। शास्त्र असं सांगतंय की कुंभ मीन स्थिते चंद्रे मरणम यस्य जायते न तस्य ऊर्ध्व गतिर्दृष्टा संततौ न शुभम भवेत। याचा अर्थ कुंभ मीन राशीत चंद्र असताना म्हणजे थोडक्यात पंचक नक्षत्र असताना जो जीव मृत होतो त्याची जी संतती असते त्यांना पुढे जाऊन काहीतरी अरिष्ट येतं असं सांगितलेलं आहे। 5 जण मरतात असं इथं कुठेही उल्लेख नाही आहे। पुढचं शास्त्रकार वचन असं सांगतात की धनिष्ठा पंचके जीवो मृतो यदि कथंचन त्रिपुष्करे याम्य भेवा कुलजान मारये ध्रुवम असं सांगितलंय। धनिष्ठा पंचक ही जी नक्षत्र आहेत त्याचबरोबर त्रिपुष्कर योगावरती किंवा याम्यभे म्हणजे भरणी नक्षत्रावर जर कोणी मृत झालं तर कुलजान मारये ध्रुवम म्हणजे त्याची संतती किंवा नातलग जे कोणी असतात त्यांच्यासाठी अरिष्ट सूचक असतं असं सांगितलंय। त्यामुळे आपल्याकडे जो एक हा गैरसमज आहे की पंचकात मृत झाल्याने 5 जण मरतात, तर तसं नाही आहे। नातलगांपैकी कोणालाही अरिष्ट येऊ शकतं, संततीला अरिष्ट येऊ शकतं असं सांगितलंय। आता यातला त्रिपुष्कर योग जो आहे हा फक्त अशुभासाठीच आहे असं नाही, तर मृत्यू विनाश वृद्धौ त्रैगुण्यदः असं सांगितलंय। म्हणजे मृत्यू, विनाश आणि वृद्धी किंवा लाभ याच्यासाठी सुद्धा तिप्पट फळ देणारा तो योग आहे। त्यामुळे त्रिपुष्कर योग जेव्हा आकाशात घटित होत असतो आमच्या देशपांडे पंचांगाच्या कॅलेंडर किंवा छापील प्रतीमध्ये हा योग आम्ही विशेषतः मेन्शन केलेला असतो की या योगावर जर लाभ झाला, हानी झाली, यश, अपयश, मृत्यू या गोष्टी तिप्पट होत असतात। तर असं फल शास्त्रकारांनी पंचक, त्रिपाद आणि त्रिपुष्करावर मृत झाल्यास काय होतं त्याचं दिलेलं आहे।
बरेचदा असं पण होतं की इतर नक्षत्रावर व्यक्ती मृत झालेली असते, पण त्याचं दहन होताना मात्र पंचक नक्षत्रावर होतं. बरेचदा डेड बॉडी काही काळ ठेवली जाते आणि दहनाच्या वेळेला पंचक नक्षत्र येतं. तर अशा वेळेला पुत्तल विधी नावाचा एक विधी असतो जो स्मशानात करायला लागतो. प्रेताबरोबरच काही कणकेच्या पुतळ्यांचं दहन करायला लागतं, ते त्यावेळेला करून घ्यावं. मात्र पंचक नक्षत्राची शांत जी करायची असते 11व्या दिवशी, ती मात्र या केसमध्ये करू नये. दुसरी केस अशी असते की पंचक नक्षत्रावरच तो जीव मृत झालेला आहे, पण त्याचं दहन होताना मात्र पंचक नक्षत्र व्यतिरिक्त जे नक्षत्र आहे पुढचं अश्विनी, भरणी इत्यादी त्या नक्षत्रावर दहन होतं. अशा वेळेला पंचक नक्षत्राची फक्त शांती करायला लागते, पुत्तल विधी नावाचा विधी करायला लागत नाही. आणि तिसरी केस अशी असते की पंचक नक्षत्रावरच मृत झालेला आहे आणि दहन पण पंचक नक्षत्रावर झालेलं आहे. अशा वेळेला पुत्तल विधी पण करायला लागतो स्मशानामध्ये आणि 11व्या दिवशी शांत सुद्धा करायला लागते. पंचक नक्षत्रावर जर कोणी मृत झाला असेल तर त्या प्रेताच्या मुखामध्ये पंचरत्न टाकून त्या प्रेताचं दहन करावं असं सांगितलंय. पंचरत्न कुठले तर शास्त्रकार सांगतात की कनक, हीरक, नील, पद्मराग, मौक्तिकेती. म्हणजे कनक म्हणजे सुवर्ण, हिरा, नीलमणी, पद्मराग म्हणजे पुष्कराज आणि मोती, ही ती पंचरत्न आहेत. या 5 पैकी कुठलंही आपण यथाशक्ती प्रेतमुखामध्ये टाकू शकता. त्यातलं काहीच शक्य नसेल तर सुवर्ण, आणि सुवर्णही शक्य नसेल तर गाईचं शुद्ध तूप प्रेतमुखामध्ये टाकून त्या प्रेताचं दहन करावं असं शास्त्रकार सांगतात, जेणेकरून तो जीव ऊर्ध्व गतीला जाण्यास मदत होते, त्याची अधोगती होत नाही असं शास्त्र सांगतं. तर या व्हिडिओमार्फत आपल्या मनामध्ये जे काही समज गैरसमज पंचक, त्रिपाद इत्यादीबद्दल होते ते निश्चितपणे दूर झाले असतील अशी मी आशा करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून हे ज्यांच्या मनामध्ये काही गैरसमज असतात ते दूर होण्याला मदत होईल. तसंच तुमच्याही मनामध्ये त्रिपाद, पंचक इत्यादी गोष्टींविषयी काही शंका असतील तर माझा जो नंबर इथे डिस्प्ले होतो त्याच्यावर आपण केव्हाही संपर्क करू शकता. जास्तीत जास्त आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.